नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. जर तुम्हाला पालकची भाजी आवडत नसेल, तर मी एकदम वेगळ्या पद्धतीने हे पालक मसाला बनवलेला आहे. तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने हे पालक मसाला किंवा पालक लसुणी तुम्ही नक्की करून बघा. चला तर मग आपण वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर पालक मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी एक जुडी पालक घेतलेली आहे. त्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलं. तर भाजी घेताना आपल्याला देठासहित घ्यायचं आहे. तर देठामध्ये जीवनसत्व असतात म्हणून देठासहितच ही पालकची भाजी घ्यायची आहे. नंतर आपल्याला 1 वाटी कांदा घेतलेला आहे, 1 वाटी टोमॅटो, कोथिंबीर आणि एक 4 चमचे बेसन, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, मोहरी, हळद, गरम मसाला, जिरं, लाल मिरची पावडर, हिंग, धना पावडर, तेल आणि लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर ही भाजी देठांसहितच घेतलेली आहे आणि मोठी-मोठी आपल्याला या भाजीला चिरून घ्यायचं आहे. देठामध्ये जीवनसत्व असतं आणि स्वाद पण असतो म्हणून देठासहितच ही पालकची भाजी घ्यायची आहे. आणि ही भाजी छान अशी मोठी-मोठी चिरून घ्यायचं आहे. तर इथे आपली भाजी चिरून होत आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपली भाजी चिरून झालेली आहे. तर गॅसवर कढई ठेवलं, त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तर छान तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायचं आहे. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं छान फुलून द्यायचं आहे. नंतर हे बारीक-बारीक स्लाईसमध्ये कट करून घेतलेलं याच्यामध्ये लसूण घालायचं आहे. तुम्ही कट करून घेण्याच्या ऐवजी लसूण ठेचून पण घातलात तरी पण चालेल. तर आपल्याला या लसणाला एक 2-3 मिनिटं छान मंद गॅसवर परतवून घ्यायचं आहे. नंतर लसूण परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. कांद्याला पण एक 2-3 मिनिट छान मंद गॅसवर आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर आपला कांद्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला याला छान परतवून घ्यायचं आहे. तर आपल्या या कांद्याला छान गुलाबी कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर आपला कांदा परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1-2 मोठे टोमॅटो कट करून याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर पालकची भाजी करताना टोमॅटो जास्तच घालायचा म्हणजे पालकाच्या भाजीला एकदम चव भारी येते. तर आपल्याला या टोमॅटोला एक 2-3 मिनिटं मंद गॅसवर परतवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे 2 चिमूट हिंग, हळद पावडर घालून घेतलेली आहे, धना पावडर, गरम मसाला, मिरची पावडर. तर हे सर्व मसाले घालून आपल्याला याला छान परतवून घ्यायचं आहे. तर आपल्याला मंद गॅसवर एक 2-3 मिनिटं या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घेऊया. तर आपला याच्यामधला टोमॅटो मऊ होईपर्यंत याला आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. तर छान आपल्याला याला तेल पण सुटलेलं आहे आणि याच्यामधला टोमॅटो पण छान मऊ झालेला आहे. तर आपल्याला याच्यामध्ये एक अर्धी वाटी बेसन घालून घ्यायचं आहे. तर हे बेसन मी भाजून घेतलेलं आहे. नंतर याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. तर बेसन घालून आपल्याला एक 3-4 मिनिटं असंच मंद गॅसवरच याला आणखीन थोडं तेलामध्ये छान परतवून आणि भाजून घ्यायचं आहे. तर या भाजीमध्ये बेसन भाजून घातल्यामुळे या भाजीला चव एकदम छान येते. तर आपल्याला असंच एक 2-3 मिनिटं छान या तेलामध्ये हे बेसन भाजून घ्यायचं आहे. तर छान आपले ह्या बेसनमध्ये छान ह्या टोमॅटो, कांदा आणि या मसाल्याचा फ्लेवर उतरलेला आहे. तर आपल्याला याच्यामध्ये जे आपण पालक चिरून घेतली होती, ते याच्यामध्ये घालून घेऊया. पालक घालून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. नंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. याला छान आपण एकजीव होईपर्यंत या भाजीला या मसाल्यामध्ये मिक्स करूया. तर हे पालकाची भाजी करताना आपण जास्तीत जास्त याच्यामध्ये कोथिंबीर आणि टोमॅटो घालून घ्यायचे आहेत. म्हणजे ही भाजी पालकाची तुरट लागणार नाही. तर अशा पद्धतीने आपले हे भाजी आणि सगळे मसाले छान एकजीव होईपर्यंत आपल्याला परतवून घेऊया. तर आपली मस्त भाजीला पण छान पाणी सुटलं गेलेलं आहे आणि भाजी पण एकदम मऊ व्यवस्थित झालेली आहे. तर आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये आणि याला छान मिसळून घेऊया. तर इथे तुम्हाला जर पाण्याचं प्रमाण कमी वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी वाढवू शकता. तर मस्त असं हे आपल्या भाजीला छान कलर पण आलेला आहे.
तर ही भाजी जसं-जसं शिजेल आपली भाजी, तसं या भाजीला छान दाटसरपणा येतो. कारण आपण यामध्ये बेसनचं पीठ वापरलेलं आहे, म्हणून आपल्याला या भाजीला दाटसरपणा छान येतो. तर आपल्याला या स्टेजला गॅस बारीक करून छान भाजी शिजवून घ्यायचं आहे. तर आपल्याला या भाजीला छान सतत हलवतच राहायचं आहे, म्हणजे मस्त असं ही भाजी तळाला चिटकणार नाही. तर मस्त असा हा पालक मसाला बनवून तयार झालेला आहे किंवा पालक लसुणी बनवून आपलं मस्त तयार झालेलं आहे. तर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर पालक न खाणारे पण अशा पद्धतीने जर तुम्ही पालक मसाल्याची भाजी करून दिलात, तर त्यांना लक्षात पण येणार नाही, की हे पालकाची भाजी केलेली आहे. तर अशा पद्धतीने हे पालक मसाला तुम्ही नक्की करून बघा. तर मस्त असा हा गरमागरम पालक मसाला बनून तयार झालेला आहे. तर रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल, तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.